भास्कर जी, आप बोलना शुरू करिए, आ जाएगा माइक। सर, मैं कोंकण रेलवे का भारतीय रेल में विलय करने के बारे में सदन का लक्ष्य वेधना चाहता हूं। मैं इस सदन के माध्यम से एक अत्यंत महत्वपूर्ण विषय की ओर सरकार का ध्यान आकर्षित करना चाहता हूं। कोंकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड का इंडियन रेलवे में प्रस्तावित विलय कोंकण रेलवे की स्थापना 1990 के दशक का एक ऐतिहासिक कदम था, जिसने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक और केरल को जोड़ते हुए भारत के पश्चिमी तटीय क्षेत्र को नई गति दी। इंडियन रेलवे ने इसमें 51% पूंजी निवेश किया, बाकी हिस्सेदारी संबंधित राज्यों ने दी थी। परंतु जैसा कि मूल समझौते में उल्लेख था, 10 वर्षों के भीतर KRCL को इंडियन रेलवे में मर्ज होना चाहिए, लेकिन अभी तक इंडियन रेलवे में कोंकण रेलवे मर्ज नहीं हुई है। उसकी वजह से पैसेंजर और मालगाड़ियां शुरुआत नहीं कर रही है। वीर बंगलुरु मार्ग का दोहरीकरण नहीं हो रहा है क्योंकि फंड की भारी कमी है। देश की बाकी हिस्सों में रेलवे का केंद्र सरकार के बजटीय सहायता मिलती है, जबकि KRCL को एक अलग कॉर्पोरेशन होने के कारण समाप्त करें। अपनी मांग क्या है, आपकी मांग क्या है? वंचित हो रही है, इसीलिए तो मैं रेलवे मंत्रालय को विनंती करता हूं कि जल्द ही जल्द कोंकण रेल्वे इंडियन रेल्वे में विलय करे। भास्कर साहेब, तुम्ही आज संसदेमध्ये कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आणि ही जी मागणी सातत्याने गेल्या काही वर्षांपासून समोर येते, मात्र पुढे होताना काही दिसत नाही। तुमचे काय काय याबद्दल मत आहे आणि असं झालं तर काय होऊ शकतं, काय परिणाम होईल याबद्दल पण सांगा। ऐतिहासिक अशा कोकण रेल्वेची स्थापना 1990 साली झाली। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडत ही कोकण रेल्वे निर्माण झाली। 51% भांडवल हा केंद्र शासनाने दिलं, 22% महाराष्ट्र, कर्नाटक 15%, गोवा 6% आणि केरळ सुद्धा 6% असं भांडवल तयार करून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन नावाची कंपनी तयार झाली आणि ही कोकण रेल्वे सुरू झाली। 10 वर्षांनी ही कोकण रेल्वेने ताब्यात घ्यावी अशा पद्धतीने त्यावेळी ठरलं गेलं, परंतु राज्यांची सहमती हा एक विषय अडचणीचा होता आणि त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये तिचा समावेश अद्यापर्यंत झाला नव्हता। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन असल्यामुळे निधीची कमतरता आहे। रेल्वे बजेटमध्ये कोकण रेल्वेला वेगळी अशी आर्थिक मदत होऊ शकत नाही। त्यामुळे जो मार्ग आहे कोकण रेल्वेचा त्याच्यामध्ये वाढ करता येत नाहीये। त्याचं 2 ज्या लाईन टाकायला पाहिजेत ते पण करता येत नाहीये। मालगाडी वाहतूक सुरू करता येत नाहीये। वेगवेगळ्या पॅसेंजर्स, वेगवेगळ्या लोकल्स त्या कोकण रेल्वेच्या सुरू करता येत नाहीयेत। जो मार्ग आहे स्टेशनचं अत्याधुनिक मॉडर्नायझेशन ते सुद्धा करता येत नाही आणि रेल्वेचं जे काही तिकीट दर आहे आणि कोकण रेल्वेचं जे तिकीट दर आहे त्याच्यामध्ये खूप तफावत आहे, ते जास्त आहे, ते सुद्धा कमी करता येत नाहीये। कोकण रेल्वेवरून अनेक गाड्यांची वाहतूक होते। 175% वापर या कोकण रेल्वेच्या मार्गाचा होतोय। त्याचं दुपदरीकरण होणं गरजेचं आहे, परंतु एक वेगळी कंपनी असल्यामुळे रेल्वे त्या संदर्भात बजेट त्याला देऊ शकत नाहीये आणि याकरता आता नुकताच महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे। कोकण रेल्वे फक्त नाव ठेवा ही अट ठेवलेली आहे। गोवा, केरळ, कर्नाटक यांची सुद्धा मान्यता आहे। मध्यंतरीच्या काळात श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः रेल्वे मंत्र्यांना भेटलो होतो, त्यांनी त्याकरता सहमती दाखवलेली आहे
लोकसभेमध्ये आज हा प्रश्न मी उपस्थित केलेला आहे की कोकण रेल्वे ही जी काही कॉर्पोरेशन आहे ती आता बंद करून रेल्वेने ही कोकण रेल्वे ताब्यात घ्यावी, जेणेकरून कोकणातील सर्व जी काही गावं आहेत, जी शहरं आहेत, त्याचा तर विकास होईल, परंतु त्याचबरोबर तिकीट दर सुद्धा कमी होईल आणि वाहतुकीसाठी एक चांगला उपयोग या कोकण रेल्वेचा होईल. सर, सातत्याने याची मागणी केली जात होती, पण या संदर्भात काही मीटिंग भविष्यात होणार आहे का? तुम्ही अशी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली आहे का? त्यांची काय माहिती आहे त्यांच्या उत्तरात? मी स्वतः आणि श्रीकांतजी शिंदे आम्ही रेल्वे मंत्र्यांना या संदर्भात भेटलेलो आहे. त्यांची सुद्धा तयारी आहे आणि लवकरात लवकर याच्यासाठी मार्ग निघावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्र शासनाने सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये त्याला NOC दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोवा, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या सुद्धा त्याकरता परवानगी आहे. माझी रेल्वे मंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ही बैठक बोलून ही संपूर्ण सेवा रेल्वेच्या ताब्यात घ्यावी, जेणेकरून या रेल्वेचा विकास लवकरात लवकर होईल. सर, आज विजय वडेट्टीवार यांनी प्रशांत कोरटकरला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे कोर्ट परिसरामध्ये. यावरती विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते म्हणतात की त्याची कबर औरंगजेबा शेजारीच खोदली गेली पाहिजे. शिवसेनेचे याबद्दल काय म्हणणे? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनुद्गार काढणारा कोणी असो त्याची गय केली जाणार नाही. त्याला इलाज त्याच्यावर कारवाई केली जाणार, मग कोणी असो.